जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 139. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. शुद्ध चित्ताचा प्रभू कृपेनं चित्तलय होतो. आणि शुद्ध चित्त कोणतं? तर ज्या चित्तामध्ये हा भाव दृढ आहे की ज्यावेळी माझ्या मनामध्ये, माझ्या चित्तामध्ये, माझ्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक क्षणी सद्गुरू माझं आराध्य विराजमान आहे. तनमनामध्ये आराध्याशिवाय इतर कोणता भाव येऊ शकत नाही. जर आलाच तर त्याचं दुःख होतं. म्हणजेच आराध्याचा विचार, स्मरण, त्याचं नाम असेल अंतःकरणात तर ते शुद्ध चित्त, आणि जर ते नसेल तर ते अशुद्ध चित्त. कारण त्यालाच आमचे हनुमंतराज विपत्तीचा काल म्हणतात. कह हनुमंत विपती प्रभू सोई, जब तव सुमिरन भजन न होई. विपत्ती किंवा संकटाचा काळ कोणता? ज्या वेळेला प्रभू तुमचं स्मरण नसतं मनामध्ये, तोच संकट काळ. जर तुमचं स्मरण असेल तर बाह्यांगानं किती का संकट येईनात, पण तो संकट काळ होऊच शकत नाही. कारण तिथे प्रभूंचं स्मरण विराजमान आहे. म्हणजेच ज्या वेळेला स्मरण आहे, ज्या वेळेला कोणत्याही गोष्टीमध्ये भगवंताचं अधिष्ठान आहे, त्यावेळेला तो शुभकाल. जसं काल आपण बघितलं, वसिष्ठ मुनींनी राजा दशरथांनी जेव्हा मुहूर्त विचारला की रामचंद्राला कधी युवराजपद द्यावं, राज्याभिषेक कधी करावा, त्यावेळेला वसिष्ठांनी सांगितलं की ज्या वेळेला श्रीरामचंद्र युवराज होतील तोच शुभ आणि मंगलमय दिवस आहे. म्हणजे जिथं भगवंताचं अधिष्ठान आहे तो शुभ दिवस, असं सरळ सरळ वसिष्ठांनी सांगितलं. आणि हे जेव्हा सांगितलं त्यावेळेला स्वाभाविकपणेच आपल्या मनीची अभिलाषा पूर्ण होणार हे लक्षात येऊन राजा दशरथ अत्यानंदित झाले. आणि मग त्यांनी काय केलं ह्याचं वर्णन आज तुलसीदास करतायत. म्हणाले, मुदित महीपती मंदिर आये, सेवक सचिव सुमंत्रु बुलाए. कही जय जीवसी सती धनाए, भूप सुमंगल बचन सुनाए. जौ पाँच ही मत लागनी का, करहु हर्षिय राम ही टीका. मंत्री मुदित सुनत प्रिय बानी, अभिमत बिरव परेउ जनु पानी. बिनती सचिव करही कर जोरी, जियहु जगतपति बरिस करोरी. जगमंगल भल काजु बिचारा, बेगिय नाथन लाइय बारा. नृपहि मोदु सुनी सचिव सुभाषा, बढ़त बौंड जनु लही सुसाखा.
वसिष्ठांनी अनुमती दिल्यानंतर हर्षभरित होऊन राजा दशरथ राजमहालामध्ये आले आणि सुमंत्रासारख्या सर्व मंत्र्यांना पाचारण केलं, बोलावलं. त्यांनी जेव्हा अभिवादन केलं तेव्हा हा मंगलमय प्रस्ताव, कोणता? श्रीरामांना युवराजपद देण्याचा प्रस्ताव राजा दशरथांनी त्या सर्वांसमोर मांडला आणि म्हणाले की तुम्हाला सर्वांना हा विचार योग्य वाटत असेल बरं का, त्या पंचांना असं म्हटले, जौ पाचही म्हणजे जे मुख्यमंत्री तिथले जे जे आहेत त्यांनाच विचारलंय राजा दशरथांनी. मी म्हणतो म्हणून असं म्हणाले नाहीत. तिथे म्हणाले तुम्हाला हा विचार योग्य वाटत असेल तर आनंदानं तुम्ही रामचंद्रांना राजतिलक करा बरं का. आणि सर्व मंत्री जणू याची वाटच बघत होते. म्हणजे अनुमती घेण्याचा खरं तर प्रश्नच नव्हता, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये ही अभिलाषा होतीच. त्यामुळे हे बोलणं ऐकून सर्व आनंदित झाले. म्हणताय तुलसीदास, अभिमत बिरम परेव जनु पाणी, म्हणजे त्यांच्या मनोरथ रूपी जे रोप होतं त्याच्यावर जणू कुणी पाणी शिंपडावं तसं त्यांना वाटलं. आणि हात जोडून ते सर्वजण म्हणाले, हे जगतपती तुम्ही कोट्यवधी वर्ष जगावं. म्हणजे असा जय जयकार केला राजा दशरथांचा, कारण त्यांनी जो प्रस्ताव मांडला त्याला ह्या सर्वांची अत्यंत आनंदानं संमती होती. कारण काय सांगतायत ते सर्व मंत्री, तर म्हणाले, हे राजा दशरथ तुम्ही सर्व जगाचं कल्याण करणाऱ्या अशा शुभ कार्याचा विचार केला आहे, त्यामुळे महाराज आता घाई करा, उशीर लावू नका. असंच मंत्र्यांनी सांगितल्यानंतर दशरथांना अजून आनंद झाला. तुलसीदास म्हणतात, जणू वेल वाढत असावी आणि ते सुंदर फांदीचा आधार त्या वेलीला मिळावा तशी राजा दशरथांची अवस्था झाली बरं का. आणि मग आता महाराज दशरथ सर्वांना सांगतायत की कहेऊ भूप मुनी राज कर, जोई जोई आयसु होई, राम राज अभिषेक हित, बेगी करहु सोई सोई. सर्वांना सांगितलं, सर्व मंत्र्यांना सांगितलं, सेवकांना सांगितलं की मुनिराज वसिष्ठ जी जी म्हणून काही आज्ञा देतील रामचंद्रांच्या राज्याभिषेकासाठी ती सर्व तुम्ही त्वरित पूर्ण करा असं सांगितलं. आणि मग मुनिराजांनी काय सांगितलं, काय आज्ञा केली, तर हर्षी मुनी सकहे मृदुबानी, आनहु सकल सुतीरथ पानी, औषध मूल फूल फल पाना, कहे नाम गनी मंगल नाना, चामर चरम बसन बहुभाती, रोम पाट पट अगणित जाती, मणिगण मंगल वस्तु अनेका, जो जग जोग भूप अभिषेका, वेद विदित कही सकल विधाना, कही रचहु पुर विविध बिताना, सफल रसाल पूग फल केरा, रोपहु बीथिध पुरचहु फेरा, रचहु मंजुमनी चौके चारू, कहु बनावन बेगी बजारू, पूजहु गणपति गुर कुल देवा, सब विधि करहु भूमि सुर सेवा, ध्वज पताक तोरण कलश, सजहु तुरग रथ नागा, सिर धरि मुनिबर बचन सबु, निज निज काज ही लागा.
मुनिराज वसिष्ठांनी अतिशय कोमलवाणीनं आणि अत्यानंदानं सांगितलं की सर्वश्रेष्ठ अशा तीर्थांचं जल आणा आणि इतर मंगल वस्तू ज्या ज्या औषधं काही मुळी फलं आणि पानं फुलं यांची नावं सांगितली. चौऱ्या घेऊन या, मृगचर्म आणा, अनेक प्रकारची वस्त्र, लोकरी, रेशमी वस्त्र, रत्न आणि राज्याभिषेकासाठी आवश्यक असणाऱ्या बऱ्याच वस्तू मागवण्याची आज्ञा वसिष्ठांनी दिली. आणि वेदांमध्ये जे काही राज्याभिषेकाचं विधान सांगितलं आहे ते सर्व मुनी वसिष्ठांनी त्यांना सांगितलं. नगरामध्ये अनेक मंडप सजवा, फळांसह असलेले आंबे, सुपारी आणि केळींचे वृक्ष गल्ल्यांमधून चोहीकडे लावा, रत्नांच्या मनोहर रांगोळ्या काढा, बाजार लगोलग सजवा, श्री गणेश, गुरु आणि कुलदेवता यांची पूजा करून विप्रवरांचा सन्मान करा. ध्वज, पताका, तोरणं, कलश, घोडे, रथ, हत्ती हे सर्व सज्ज करा. अशा रीतीनं मुनिश्रेष्ठ वसिष्ठांचं हे गोड सांगणं सर्वांनी शिरोधार्य मानलं आणि कामाला लागले. आणि इतकं लवकर हे कार्य झालं त्याचं वर्णन तुलसीदास करतायत. जो मुनी सजेही आयसु दीन्हा, सोतेही काजू प्रथम जनु कीन्हा, विप्र साधु सुर पूजत राजा, करत राम हित मंगल काजा, सुनत राम अभिषेक सुहावा, बाज गहा गह अवध बधावा, राम सियतन सगुन जनाये, फरकही मंगल अंग सुहाये. की जे काही कार्य मुनीश्वरांनी सांगितलं ते इतकं लवकर केलं ह्या सर्वांनी की जणू पूर्वीच करून ठेवलं असावं, इतकी झटपट सर्व कामं झाली. कारण सगळेच अत्यानंदामध्ये होते आणि या कार्यासाठी विलंब लागू नये अशीच सर्वांची इच्छा होती. आणि मग विप्रवर, साधू, देव यांची यथासांग पूजा करून सर्व जी काही राज्याभिषेकासाठी मंगल कार्य करणं आवश्यक होतं ती राजा दशरथ करू लागले. सगळीकडेच प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक होणार ही शुभवार्ता पसरली. अयोध्येमध्ये सर्वत्र उत्साहानं वाद्य वाजू लागली. तुलसीदास सांगतात, राम सियतन सगुन जनाय. श्री रामचंद्र आणि माता सीता यांच्या अंगावर शुभ शकुन दिसू लागले. त्यांचे सुंदर मंगल जे शरीर आहे ते स्फुरू लागलं. आणि पुढे इतकं गोड वर्णन आहे की हे दोघे सीताराम एकमेकांमध्ये काय बोलू लागले ह्याचं वर्णन केलं आहे बरं का. पुलकिस प्रेम परस पर कही, भरत आगमनु सूचक अहि, भय बहुत दिन अति अवसेरी, सगुन प्रतीति भेट प्रिय केरी, भरत सरिस प्रिय को जग माही, यही सगुन फलु दूसर नाही, राम ही बंधु सोच दिन राती, अंडधी कमठ हृदय जेहि भाती. सीताराम जे म्हटलं ना तुलसीदासांनी की दोघांच्या अंगावर शुभ शकुन दिसू लागले. म्हणजे अगोदर काय वाटलं, आमच्यासारख्यानं काय वाटतं की राज्याभिषेक होणार यासाठी शुभ शकुन, यासाठी आनंदित आहेत सीताराम. पण त्यांचा खरा आनंद कशात आहे हे तुलसीदासांनी त्यांच्या परस्पर संवादातून दाखवून दिलं इथे.
म्हणाले, पुलकित झालेत दोघे, पण कशाने पुलकित झालेत, परस्परात काय म्हणू लागलेत, सीता आणि राम काय संवाद करतायत, तर आपला भरत मामाच्या गावी गेलाय त्याच्या, तो परत येण्याचेच हे शुभशकुन आहेत. बरेच दिवस झाले वरचेवर त्याला भेटण्याची इच्छा मनात येते आणि हे जे शकुन होत आहेत त्यामुळे सगुण प्रती ती भेट प्रिय केरी, की प्रिय व्यक्तीच्या भेटीचा विश्वास यातून वाटायला लागतो. यासाठी हे शकुन होत आहेत असं सीताराम म्हणतायत. आणि पुढे म्हणतायत एकमेकांमध्ये, जगामध्ये भरताशिवाय आम्हाला कोण प्रिय आहे, त्यामुळे शकुनाचं हेच फल असणार, दुसरं काय असू शकतं, दुसरं काही फल असू शकत नाही. भरत भेट हेच त्या शकुनाचं फल असू शकतं, असा संवाद सीताराम करतायत. आणि पुढे हे कशामुळे हे तुलसीदास सांगतायत आम्हाला, राम ही बंधू सोच दिन राती. प्रभू श्रीरामांच्या मनात दिवस रात्र केवळ आपला बंधू भरत याच्याबद्दलच विचार असायचा. भगवंताला ज्याचं स्मरण व्हावं असा भरत, कारण भरताच्या मनामध्ये श्रीरामांशिवाय इतर कशाला कुणाला स्थानच नव्हतं. त्यामुळे सीताराम सुद्धा त्याचंच स्मरण ह्या शुभसमयी करतायत. आणि तुलसीदास उपमा देत आहेत, कासवीचं मन जसं तिच्या अंड्यामध्ये गुंतलेलं असतं तसे प्रभू श्रीराम सतत मनामध्ये भरताचं चिंतन करत. आणि इतर अयोध्यापुरी मात्र प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक होणार याबद्दल अत्यानंदामध्ये आहे. तुलसीदास म्हणतात, एही अवसर मंगलु परम सुनिरहसे उर निवासु, शोभत लखी बिधु बढ़त जनु, बारिधि बीची बिलासु. ही परममंगल अशी बातमी ऐकून सबंध अंतःपुर आनंदित होऊन गेलं होतं. म्हणतायत, ज्याप्रमाणे चंद्र कलाकलानं वाढत असल्याचं बघून समुद्रांमध्ये लहरींचा विलास शोभून दिसतो, तसं सीतारामांच्या विवाहापासून ह्या आनंदाला उधाण आलंय. त्यामुळे अंतःपुर रामांच्या सर्व माता अत्यानंदित झाल्यात. आणि पुढे तुलसीदास वर्णन करतात, प्रथम जाई जिन्ह बचन सुनाए, भूषण बसन भूरी तिन्ह पाए, प्रेम पुलकितन मन अनुरागी, मंगल कलस सजन सब लागी. ज्यांनी अंतःपुरात जाऊन सर्व मातांना ही वार्ता सर्वप्रथम सांगितली त्यांना सर्वच मातांनी अनंत वस्त्राभूषण बक्षीस म्हणून दिली. राण्यांचं शरीर प्रेमानं पुलकित रोमांचित झालं आणि मन प्रेममग्न झालं. सर्वजणी मंगल कलश सजवू लागल्या. अशा रीतीनं सबंध अयोध्या ह्या राज्याभिषेकाच्या तयारीला लागली आणि सीताराम मात्र भरताची वाट बघू लागले. सर्व माता तयारी करू लागल्या. तुलसीदास म्हणतात, चौके चारू सुमित्रा पुरी, मणिमय विविध भांति अरिरूरी, आनंद मगन राम महतारी, दिए दान बहु विप्रहकारी, पूजी ग्राम देवी सुरनागार, कहिउ बहोरी देन बलि भागा,
जेहि विधि होई राम कल्याणो, देहु दया करी सो वरदानो. माता सुमित्रेनं अत्यंत हर्षभरित होऊन रत्नांच्या सुंदर आणि मनोहर रांगोळ्या काढल्या सगळीकडे. आनंदमग्न झालेली अशी रामांची माता कौसल्या हिनं विप्रवरांना बोलवून पुष्कळ दानं दिली. ग्रामदेवता देव नाग यांची पूजा केली आणि नवस केले. बरं का, काय तर सर्वांना प्रार्थना केली कौसल्या मातेनं की ज्या योगे माझ्या रामाचं कल्याण होईल असं वरदान देण्याची कृपा करावी. अशा रीतीनं सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला. गावही मंगल कोकिल बयनी, विधुबदनी मृग सावक नयनी. राम राजाभिषेकुसुनी, हिय हर्षे नर नारी. लगे सुमंगल सजन सब, विधि अनुकूल बिचारी. कोकिळेसारख्या मधुरवाणीच्या सुंदर मृगनयना अशा स्त्रिया मंगलगान करू लागल्या. ही राज्याभिषेकाची वार्ता ऐकून सर्वच अयोध्येतले स्त्री पुरुष हर्षभरित झाले आणि सर्वांना वाटलं की खरोखर विधाता आपल्याला अनुकूलच आहे असं मानून अत्यंत सुंदर मंगल वेशभूषा ते करू लागले. इकडे राजा दशरथांनी काय केलं तर तब नर नाह वसिष्ठु बोलाए, राम धाम सिख देन पठाए. गुर आगमनु सुनत रघुनाथा, द्वार आई पद नायउ माथा. सादर अरघ देई घर आने, सोरह भांति पूजी सनमाने. गहे चरण सिय सहित बहोरी, बोले राम कमल कर जोरी. सेवक सदन स्वामी आगमनु, मंगल मूल अमंगल दमनु. तदपि उचित जनु बोले सप्रीति, पठैय काजनाथ असी नीति. प्रभुतात जी प्रभु कीन्ह स्नेहु, भयउ पुनीत आजु यहु गेहु. आयसु होई सो करऊँ गोसाई, सेवकुल हई स्वामी सेवकाई. राजा दशरथांनी पुन्हा एकदा वसिष्ठांना बोलावलं आणि योग्य तो उपदेश करण्यासाठी वसिष्ठांना श्री रामचंद्रांच्या महालामध्ये पाठवलं राज्याभिषेकाच्या संदर्भात. बरं का, आणि आपल्या गुरूंचं आगमन होतंय हे ऐकताच श्री रघुनाथांनी दरवाजावर येऊन त्यांच्या चरणी मस्तक ठेवलं. अत्यंत आदरपूर्वक श्रीराम वसिष्ठांना अर्घ्य देत आहेत, षोडशोपचार त्यांची पूजा करून सन्मान करतायत आणि मग सीतेसह त्यांच्या पाया पडून करकमल जोडून श्रीराम म्हणतायत, कसं आहे की सेवकाच्या घरी स्वामींनी येणं हे जरी मांगल्याचं मूल आहे, अमंगलाचा नाश करणार आहे, तरी हे नाथ या दासाला तुम्ही काही कार्यासाठी प्रेमानं बोलावलं असतं तर ते योग्य झालं असतं. नीती असंच सांगते. पण मोठेपणा विसरून आणि स्वतः येऊन जे प्रेम आपण दाखवलं आहे त्यामुळे हे घर पवित्र झालं आहे. भयहु पुनीत आचु यहू गेहू. गुरु महाराज
आता आपली जी काही आज्ञा असेल त्याप्रमाणे मी करीन. कारण रघुनाथ म्हणतायत बरं, सेवकुलहई स्वामी सेवकाई. स्वामींच्या सेवेमध्येच सेवकाचा लाभ असतो. अशी गुरुच्या प्रती आपली निष्ठा, आपलं प्रेम आणि आपला आदर सर्वार्थानं इथं रघुनाथ प्रदर्शित करतायत. कसं केलं पाहिजे गुरूंचं स्वागत ह्याचा परिपाठ घालून देत आहेत. आणि जेव्हा हे अत्यंत प्रेमाचं वचन रघुनाथांचं वसिष्ठांनी ऐकलं तेव्हा काय म्हणाले? सुनी स्नेह साने बचन मुनि रघुबर ही प्रशंसा. राम कसन तुम कहु अस हंस बंस अवतंसा. रघुनाथांची प्रशंसा करतायत वसिष्ठ मुनी की हे राम, तुम्ही सूर्यवंशाचे भूषण आहात, तेव्हा असं प्रेमपूर्ण वचन तुम्ही का बरं म्हणणार नाही? आणि पुन्हा प्रेमानं पुलकित होऊन वसिष्ठ, बरनी राम गुण सीलु सुभाऊ. बोले प्रेम पुलकी मुनी राऊ. भूप सजेऊ अभिषेक समाजू. चाहत देन तुम्ही जुबराजू. राम करहु सब संजम आजू. जो विधि कुशल निबाहै काजू. गुरु सिख देई राय पही गयऊ. राम हृदय अस विस्मय भयऊ. प्रभू श्रीरामांचं गुणशील स्वभाव यांचं वर्णन करत, प्रशंसा करत, बरं प्रत्यक्ष गुरु आपल्या शिष्याची प्रशंसा करतायत. प्रेमानं पुलकित होऊन म्हणतायत, हे श्रीराम, तुमच्या पित्यांनी दशरथांनी राज्याभिषेकाची तयारी केली आहे. तुम्हाला युवराज पद देण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळे हे राम, तुम्ही आज विधिपूर्वक उपवास आणि हवन इत्यादी करून संयमानं राहावं. आणि त्यामुळे विधाता अत्यंत यशस्वीपणे हे कार्य राज्याभिषेकाचं पार पाडील. अशा रीतीनं रामांना उपदेश करून पुन्हा गुरु दशरथांकडे गेले. आणि हे झाल्यानंतर राम हृदय असं विसमऊ भयऊ. रामांच्या हृदयात मात्र या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. काय आश्चर्य वाटलं? राज्याभिषेकाची वार्ता सांगितली होती वसिष्ठांनी, पण तुलसीदास म्हणतायत की ऐकलं श्रीरामांनी माता सीतेनं, पण रामांच्या मनाला एक प्रकारे आश्चर्य वाटून राहिलंय. कसलं आश्चर्य ह्याचं वर्णन करतायत. म्हणाले, जनमे एक संग सब भाई. भोजन सयन केली लरिकाई. करन बेध उपबीत बियाहा. संग संग सब भय उचाहा. बिमल बंसयहु अनुचित एकू. बंधु बिहाई बड़े ही अभिषेकू. प्रभु सब प्रेम पछितानी सुहाई. हरऊ भगत मन कई कुटिलाई. आहा, काय लिहिलंय तुलसीदासांनी. वा, खरोखर इतकं गोड वर्णन आहे हे की प्रभूंच्या मनामध्ये विचार येतोय की आम्ही सर्व बंधू एकत्र जन्मलो, नाही का? 4 बंधू एकत्र जन्मलो. आमचं खाणं पिणं, झोपणं, लहानपणीचे खेळ, कान टोचणं, उपनयन, विवाह या सर्व गोष्टी बरोबर झाल्यात की. पण ह्या निर्मल अशा सूर्यवंशात बिमल बंस यहू अनुचित एकू, ही एक गोष्ट मात्र मला अनुचित वाटते म्हणतात प्रभू. काय की सर्व भावांना सोडून फक्त मोठ्या भावालाच राज्याभिषेक होतो. हा कसला न्याय सूर्यवंशाचा, रघुकुलाचा?
असं आश्चर्य प्रभूंच्या मनाला होतंय पहा. निर्मल सूर्यवंशाचं निर्मल दीपक आहेत प्रभू, त्यामुळेच हा विचार प्रभूंच्या मनात येतोय. त्यामध्ये प्रभूंचं समदर्शित्व, प्रभूंचं तीनही भावांवरचं अथांग प्रेम, त्यांच्याबरोबरची समानता आणि शुद्ध भाव प्रकट होतो. आणि म्हणून तुलसीदास आम्हाला काय सांगतात ते फार गोड आहे. तुलसीदास म्हणतात, हरऊ भगत मन कै कुटिलाई, प्रभू सप्रेम पछिता निसुहाई. की हा जो प्रेमळ पश्चात्ताप प्रभूंच्या हृदयामध्ये आहे की फक्त मलाच राज्याभिषेक का, हा जो खरा पश्चात्ताप प्रभूंच्या हृदयाला होतोय तो भक्तांच्या चित्ताची कुटिलता हरण करो. आहा हा काय खरंच पहा की भक्त हृदयामध्ये कुटिलता नसतेच, पण आमच्यासारखे जे भक्त होऊ इच्छितात किंवा ढोंगानं स्वतःला भक्त म्हणवतात पण अंतरंगामध्ये कुठेतरी मात्सर्य भाव, ईर्ष्या यांसारखे विकार ठाण मांडून असतात, असं अंतःकरण प्रभूंच्या समदर्शित्व प्रसंगानं शुद्ध हो. ती कुटिलता ह्या प्रभूंच्या प्रेमळ पश्चात्तापानं हरण हो, असं तुलसीदास जणू प्रभूंकडे याचना करतायत पहा. की आमच्या मनाची कुटिलता हरण हो. आमचं आराध्य, आमचे प्रभू जर इतके शुद्धांतःकरणाचे आहेत, ज्यांना स्वतःच्या राज्याभिषेकाबद्दल हर्ष नाही तर माझ्याबरोबर माझ्या बंधूंचा राज्याभिषेक का नाही याबद्दल खेद आहे, पश्चात्ताप आहे, अशा शुद्धांतःकरणांच्या प्रभूंमुळे आमच्या अंतःकरणाची कुटिलता हरण हो. हे इतकं गोड आहे. याच्यावर किती वेळ चिंतन केलं तरीसुद्धा दर वेळेला आपल्याला नवीन आनंद मिळतो. प्रभूंचा हा गुणविशेष ज्याच्या अंतःकरणाच्या खोल कप्प्यामध्ये जाऊन कायमचा वास करेल, त्याला प्रत्येक वेळी त्याच्या स्मरणातून स्वतःचं अंतःकरण शुद्ध झाल्याचा अनुभव त्यांच्या कृपेनं निश्चित मिळेल. तेच तुलसीदास प्रभूचरणी मागतायत. आपणही तेच मागूया आणि पुढचा भाग पुढच्या वेळेस बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.